नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी सुनील बेल्लार आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण डुंडिरी लोकसभा मतदारसंघातील असलेल्या गावांचा आढावा घेतोय। सोबतच आशिया खंडातलं कांदा मार्केट असलेलं लासलगाव शहरामध्ये आज आपण आहोत आणि या लासलगाव शहरामधल्या जनतेच्या मनातला खासदार कोण हा जर प्रश्न विचारला गेला तर या प्रश्नांची उत्तरं आपण इथल्या असलेल्या शेतकरी बांधव असतील, तरुण असतील, तरुणी असतील, सोबतच सर्वसामान्य नागरिक असतील यांच्या माध्यमातून घेणार आहोत। या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत। काका नमस्कार, बोला। काय नाव काका? शिवाजी शिंदे। काय करतात? भाजीपाला विक्री। शेती आहे का तुम्हाला? मग काय वाटतं तुम्हाला पंतप्रधानपदी कोण पाहिजे? मोदी। हो काका, का? सगळे जरी खड्ड्यात गेले चालते, देश पुढे गेला पाहिजे। बरोबर। आणि खासदारपदी? भारती पवार। काय विकास कामं केली तुमच्या लासलगाव शहरामध्ये त्यांनी? याच्या अगोदर खासदार होतेच ना। टाईमबद्दल बोलतो। याच्या अगोदर खासदार होते ना, त्यांचे विकास कामं दाखवा। बरोबर। मग आता सगळ्याकडे ओरड शेतकरी बांधवांची की मोदीमुळं आमच्या शेतीमध्ये कमाल भाव मिळतोय। मागणी तेवढा पुरवठा जर असला कुठं बी, बरोबर, तर भाव भेटते। जास्त पुरवठा झाला तर भाव कमी होते। याच्याबद्दल काय वाटतं? ताई येणार का परत? 100% आलीच पाहिजे। नक्कीच काका, धन्यवाद तुमचं मत जाणून घेतल्याबद्दल। या ठिकाणी काही तरुण देखील आहेत, त्या तरुणांशी त्या असलेल्या शेतकरी बांधवांशी आपण संवाद साधणार आहोत। दादा नमस्कार, काय नाव तुमचं? गौरव वळके। काय करतात? शेती। सध्या देशामध्ये खासदारकीचं निवडणूक संपन्न होते, पंतप्रधान निवडणूक, काय वाटतं देशात पंतप्रधान कोण पाहिजे? ते नाही सांगू शकतो। खासदार नाही सांगू शकतो। निवडणूक माहिती का तुम्हाला? नाही माहिती। माहिती असून देखील ना माहिती असल्यासारखं काका बोलत आहेत। असो, इथे आज लासलगावचा बाजार आहे, आज रविवारचा दिवस। या बाजारामध्ये येणारे शेतकरी बांधव असतील, व्यापारी बांधव असतील, यांच्या सगळ्यांची आज आपण संवाद साधणार आहोत आणि एकंदरीत या लासलगाव शहरामध्ये जनतेचा खासदार कोण हे आपण जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत। काका काय नाव तुमचं? काय नाव काका? शेळके। काय करतात? शेती। काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? पंतप्रधानवर तोच पाहिजे, पण खाली चेंज झालं पाहिजे। कोण चेंज? खासदार चेंज झाला पाहिजे। खासदार काय वाटतं भारतीताई पवार निवडून येतील का? भारतीय पवारचा त्याचा अंदाज नाहीच। काय म्हणता? आहेच ना, यायला पाहिजे। यायला पाहिजे। खालती चेंज झालं झालं, पण मग त्याच्यात कसं आहे, वर आवाज खाली जर शेतकऱ्याचं ते झालं तर शेतीला माल वर सांगायला कोणी राहत नाही। दोन्ही एकच आलं कोणीच काही बोलत नाही। काय वाटतं शेतीमालाला कवडीमोल भाव आहे, कोण जबाबदार असला पाहिजे? मोदीच। तरी मोदी पाहिजे तुम्हाला? पण मग वरचा आवाज क्लिअर तिथं। तुमचा खालचा आवाज वरती कोण मांडणार? खालचा आवाज मागडायला आहे ना आपले शिवसेनेत। कोण? शिवसेनेत भारतीताई पवार तर भाजपमध्ये ना। पण मग आता तुम्हाला खासदार कोण पाहिजे? भारती पवार पाहिजे, भास्करराव बगरे पाहिजे, मालती डोमसे पाहिजे का जीवा बांडू गावित पाहिजे? ते नाही सांगता यायचं खालून काही। नाही 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 नाही, त्यांना सांगता येत नाही। मुळात म्हणजे केंद्रामध्ये त्यांना नरेंद्र मोदी पाहिजे, पण खाली कोण पाहिजे त्यांना सांगता येत नाही। ताई नमस्कार, काय ताव नाही? काही नाही। नाव काय म्हटलं? आमचं पुष्पा बाळू सानप। काय करतात? आम्ही भाजीपाला धंदा करतो। तुम्हाला देशामध्ये सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होते, हा, खासदार निवडला जाईल, त्यानंतर पंतप्रधान निवडला जातील। काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे तुम्हाला? आम्हाला ठाकरे। नाही, ठाकरे नाही, नाही नाही नाही, बगरे आमचेवाले। भास्करराव बगरे। म्हणजे तुम्हाला खासदार भास्करराव बगरे पाहिजे? भारतीताई पवार नाही। का होत आहे? नाही, भारतीताई पवार नाही। आमच्या मालाला भाव नाही, भारतीताई पवार कसं काय द्यायचे आम्ही? मालाला भाव नाही, भारतीताई पवार नाही। आमच्या शेतकऱ्यांना जर भावच नाही आहे, कांद्याला लोकांनी 100 लोकांनी फोन केले, तिने एक पण जबाब दिला नाही। का दिला नाही? तुमचं गाव कोणतं ताई? आम्ही इथल्याचे खुद्द। ताई का तुम्हाला तुमच्या गावात दिसल्या का? नाही दिसले। काय कारण? पैसे मागं पडणारी बाई ती। शेताला कवडीमोल भाव मिळतोय, कोण जबाबदार? भारतीताई पवार। त्यांनी कधी कांद्याचा प्रश्न मिटवला नाही, भविष्यात नाही मिळत। तरुण या ठिकाणी उद्योजक आहेत, बोलण्याचा खूप वेळापासून प्रयत्न करत। काका या ना थोडं पुढं, थोडं पुढं या ना। शेतकरी बांधव बोलण्यासाठी टाळतात। दादा नमस्कार, काय नाव तुमचं? समाधान इल्ले। काय करतात? आपला गवंडी कामाचा व्यवसाय। गवंडी कामाचा व्यवसाय। काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? आता ते काय सगळी जनता ठरवून, आता आपण एक मतदार आहेत ना, बोलून वाईट होऊ शकत नाही ना। बोलून कोणी वाईट होत असतं, पण तुम्ही तुमचं मत तर मांडू शकता ना।
मत आता जे पुढचं चांगलं भविष्य घडवून त्याला आपण मत देऊ, तेच बोलणार. मोदी पंतप्रधान होतील का? आता ते देव भरोसे, ते आता तुम्ही मतदार, तुम्ही देव भरोसे कसं बोलू शकता? या ठिकाणी देखील अजून भरपूर नागरिक आहेत. त्या नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. इथे काका आहेत. चाचा नमस्कार. बोलायचं नाही म्हणतायत. असो, प्रत्येकाचा कौल आहे, जो तो बोलू शकतो, काही ना बोलावं असं वाटत नाही. आज या चांदोड लासलगावमध्ये रविवारचा बाजार आहे. या ठिकाणी काही तरुण आहेत, ते बोलण्याच्या स्थितीमध्ये दिसत नाही. ठिकाणी काही भाजीपाला विकत घेतात, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. दादा नमस्कार. काय नाव दादा तुमचं? सागर ठोके. काय करतात? शेती करतात. सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होते. खासदार निवडले जातील, नंतर पंतप्रधान निवडले जातील. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? नरेंद्र मोदी. आणि खासदार? खासदार आता कोण? खासदारी भाजपकडून भारतीय पवार उभे आहेत, भास्करराव वगैरे महाविकास आघाडीकडून उभे आहेत, जीवा पांडू गावित उभे आहेत आणि मराठा समाजाकडून बहुचित वंचित आघाडीकडून मालतीराव डोंगसे उभे आहेत. कोण खासदार पाहिजे तुम्हाला? 2 नंबर काय नाव सांगितलं मी? भास्करराव वगैरे. भास्करराव बरते. का हो साहेब? माणूस भारी, पण काम करणार माणूस आहे. भारतीय पवारांनी कामं केले नाहीत. काय कामं केले? काहीच कामं नाही केले. शेतीमालाला भाव नाही, कोण जबाबदार? भारतीय पवार केंद्र सरकार, पण राज्यात आम्हाला भाजप नकोय. राज्यात भाजप नकोय. केंद्रात भाजप बाहेर, केंद्रात भाजप पाहिजे, राज्यात नकोय. ताई परत निवडून आल्या विकास करतील? नाही करणार. माहिती नाही, ताई गारकेल चौक नाही आल्या 5 वर्षात आमचे. कोणतं गाव तुमचं? आमचं पाटे. आले कधी? नाही 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 अहो, आले असेल लग्न कार्याला, कधीच नाही. कोणा लग्नात नाही, काय कोणाच्या अंत्यविधीला. कालच नाही, ताई कशालाच नाही. वाटतं का ताई परत येतील असं? ताई नको पण आहे आम्हाला. लोकांची नाराजगी दिसून येते. विशेष म्हणजे या ठिकाणी एक व्यावसायिक आहेत, त्यांना देखील आपण काही प्रश्न विचारत. दादा नमस्कार. काय नाव? योगेश वाडिले. शेती आहे का? शेती नाही, शेती नाही. काय फक्त हाच व्यवसाय? हेच आहे भाजीपालाच. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? नरेंद्र मोदी झाला पाहिजे. आणि खासदार? खासदार का आता नवीन आहे, जो उभा राहील त्यालाच. खरं भारतीय पवारने काम केलंच नाही यावर्षी काय कोणत्या गोष्टीची. काहीतरी थोडेफार विकास काम केले असेल. म्हणजे पाहायला आले सुकट नाही ना, असे गरिबांचे कामं केलेच नाही ना. कोणतं गाव तुमचं? निफाड. नेपाळ आले कधी? नेपाळला आले, पण असे गरिबांचे कामं केलेच नाही ना. काय वाटतं आता नवीन येणार जो खासदार, त्याच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा? होतील आता नवीन एखादी उमेदवार उभा राहिले, त्याला पुढच्या अपेक्षा राहतील. पण भारतीय पवार परत उभे राहत आहे, त्यांना निवडून द्याल का? शक्यता गॅरंटी कमी. तुमचं वैयक्तिक मत भास करताय, भारतीय पवार निवडून देईल का? शक्यता नाही ना. या ठिकाणी बघितलं तर कामच केलं नाही असं म्हणतात, त्यांनी निवडून येतील असं वाटत नाही त्यांना. एक काका, त्यांना विचारा. काका नमस्कार. का हो? नमस्कार. नमस्कार. काय नाव? बाजीराव भीमराव कराटे. काय करतात काका? शेती करतो. सध्या देशामध्ये खासदारकीची निवडणूक सुरू आहे. आता खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडला जाईल. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? मोदीच झाला पाहिजे तुमच्या माहितीप्रमाणे. मोदी झाला पाहिजे. आणि खासदारपदी? खासदारपदी आमचे मग महाराष्ट्रामध्ये आमची शहर राहावं लागली पाहिजे. त्यांचा उमेदवार बरं शरदरावांचा माहिती का तुम्हाला? शेती बगरेचा माणूस आहे. हा, बगरे साहेब. बगरे साहेबांचा आहे. आणि भारतीय पवार भारत साहेब आता त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले का? शेतकऱ्याचे प्रश्न अडचणी त्यांनी सोडवले नाही, पण मग त्यांनी भरपूर कामं केले. तुमचं गाव कोणतं म्हटलं? काय कोटमगाव. कधी आलं का ताई तुमच्या गावात? हो आले ना, तुम्हाला भेटलं? वावरात आलेले आहे, माझ्या शेतात आलेले आहे. अरे वा. ते कांदे निवडा ना फोटो तुमच्या शेतातला का? आमच्या शेतात. हो. तो कांदे निवड. सध्या BJPचं थोडंसं हालचाल वाटू राहिली. मग ताई येतील का परत निवडून? ताई तर यायलाच पाहिजे, पण मग आता तुम्ही म्हणता भास्करराव कौले. बगरे पण आले पाहिजे. जनतेचं कौल आहे. तुम्ही भास्करराव बगरे नाव घेता. बगरे म्हणते मग आता बोल राहिले ना. हां, येतील का बगरे साहेब? बगरे साहेबांचा निर्णय असा आहे. तुमचा काय निर्णय? तुम्हाला काय वाटतं बगरे येतील का? बगरे आता शरदराव पवारमुळे आता कसं शरद पवार कसे महाराष्ट्रामध्ये अहो बगरे येतील का? बगरे येतील ना. बगरे येतील असं त्यांचं मत आहे. या ठिकाणी काही मावशी आहेत, त्या मावशी मावशी नमस्कार. नमस्कार. बोला बोला, घाबरता कशाला? बोला ना. घाबरायचं काय नाही हो. काय नमस्कार नमस्कार. काय चाललंय सध्या देशात माहिती का? नाही माहिती. सध्या ना निवडणूक सुरू आहे खासदारकीची. खासदार निवडला गेला का वरती पंतप्रधान निवडला जातो. तो ना पंतप्रधान पदी कोण पाहिजे? नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे? आम्हाला नरेंद्र मोदी. का मावशी? राहुल मोदी. राहुल मावशी. राहुल गांधी पाहिजे का? बाबा मी नाही बोलत काय आता. घरचे मालक काय करतात मावशी?
शेतीच करतात. आता सध्या शेतीला कवडीमोल भाव आहे, शेतीला कवडीमोल भाव आहे. कोण जबाबदार असलं पाहिजे? जबाबदार मग प्रधानमंत्री जबाबदार पाहिजे. म्हणजे पंतप्रधान जबाबदार असला पाहिजे. खासदार भारतीय पवार आहेत, माहिती का तुम्हाला? खासदार नाही पाहिजे. माहिती नाही. ते भारतीय पवार परत निवडून येतील का? मग येतील ना निवडून. मावशींना बहुतेक राजकारणातलं काही माहिती नसावं. काकांना विचारूया. काका राम राम काका. अहो देशात काय चालू आहे माहिती का? देशाचं काही होणार नाही. काय होणार नाही. नाही नाही जे सध्या निवडणूक सुरू आहे ना. हवा आमचे जे दुःख आहे ते आम्हाला भोगावंच लागणार आहे. काय दुःख खरं सांग, शेतकरी कुटुंबातलं मी पण आहे. काय दुःख आहे शेतकरी? काय भाव आहे कांदे, काय भाव आहे काय? कोण जबाबदार? मग ते जबाबदारीचं काय विषय त्याचा. खासदार निवडला जाईल बरोबर आहे. खासदारकीसाठी आता परत भारतीय पवार, भास्करराव बगरे, मालतीदार लोमसे, जीवा पांडू गावित उभे. तुम्हाला खासदार कोण पाहिजे? कोण पाहिजे म्हणजे आता जो निवडून येईल तो, जनता जो निवडून देईल तो पाहिजे. तुमच्या मनातला खासदार कोण? आमच्या मनात काही नाही. जो येईल तो आमचाच म्हणायचं. जो येईल तो आमचाच म्हणावं लागेल. बहुतेक शेतकरी बांधव आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? दादा बोलणार नाहीत बहुतेक. या ठिकाणी काही शेतकरी काका उभे आहेत, त्यांना बोलूयात. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव काका तुमचं? अशोक दामनवले. काय करतात? शेती. शेती करतात का? सध्या देशामध्ये खासदारकीची निवडणूक सुरू आहे बरोबर. पंतप्रधान पद तुम्हाला कोण पाहिजे? नरेंद्र मोदी. आणि खासदारपदी? आता खासदारपदी 2-3 आहे तेव्हा आता काय. काका तुम्ही म्हणता नरेंद्र मोदी पाहिजे. सगळे शेतकरी बांधवांची ओरड आहे, नरेंद्र मोदीने आमची वाट लावून टाकली, तरी तुम्ही म्हणता नरेंद्र मोदी पाहिजे. बरं आहे. मग आता काय जो येईल तो काय आपल्याकडे कोणी पाहणार नाही. दर बरोबर आहे. पण खासदारपदी कोण पाहिजे तुम्हाला? अशोक चव्हाण. आणि ना आपल्याकडे अशोक चव्हाण आहे ना, इकडं भाजपकडून भारतीय पवार आहेत, महाविकास आघाडीकडून भास्करराव बगरे आहेत, मालती डोमसे आहेत. कोण खासदार पाहिजे काका तुम्हाला? आत्पा खासदार कोण पाहिजे? हे माल नाही सांग. काका बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. कसं होणार आहे देशाचं? तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, तरुण लांब लांब पळत आहेत. इथं 2-3 लोकांच्या जोड्या उभ्या आहेत, त्यांच्याशी बोलून बघूया. दादा नमस्कार. हो नमस्कार. बोला. काय करता दादा? शेती. सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू होते, माहिती का? हो माहिती आहे. काय वाटतं आपल्या देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? काय आता आम्ही झालो चालेल ना पंतप्रधान. मग तुम्ही उभे नाहीत ना, तुम्ही फॉर्म नाही भरला ना. भरून देऊ ना मोदी समोर. मोदी समोर. मग सध्या पहिले खासदार निवडला तो, खासदारकीची निवडणूक होती माहिती का? खासदार आमची बाई उभी ना. कोण हो? पंकजाताई. हा? पंकजाताई. नाही, त्या दुसऱ्या मतदारसंघात आहे हो. आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उभं माहिती का? हो माहिती आहे ना. भारतीय बगरे सर. काय वाटतं भारतीय येतील का बगरे साहेब येतील? नाही बगरे साहेब. का हो? हां ताईंनी विकास काम काही केलंच नाही ना ताईंनी. भारतीय ताईंनी कांदा प्रश्न फार कांदा प्रश्न संसदेत मांडला पाहिजे होता. मांडला पाहिजे होता. मांडला कधी? नाही ना कधीच नाही मांडला. तुमचं गाव कोणतं दादा? वेळापूर. कधी तुमच्या गावाला आलं का ताई? एकदाच आल्या निवडणुकीच्या टायमाला. निवडणुकीच्या टायमाला नंतर परत कधीच नाही. दादा ताई केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री होत्या, तुमच्या भागातले आरोग्याचे प्रश्न मिटले का? नाही ना काहीच नाही म्हटलं. कोण जबाबदार? भारतीय ताई. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे, अजून सुटलेले नाही, त्याला कोण जबाबदार? मोदी साहेब. भारतीय ताई पवार आहे ना. भारतीय ताईंनी प्रश्न मांडलेच नाही ना शेतकऱ्यांसाठी. ताई परत निवडून येतील का हो? काही सांगता येत नाही पण बगरे साहेब 100% येणार. बगरे साहेबांकडनं काय अपेक्षा? साहेब म्हणजे येणाऱ्या खासदाराकडनं काय अपेक्षा? शेतकऱ्यासाठी चांगले करणार ते. चांगला करणारा पाहिजे का चांगले करतील ते? करतीलच 100% चांगले करतील. दादा या बाजूला बोलतात. दादा काय नाव तुमचं? विकास प्रभाकर शिंदे, राहणार वनसगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. वनसगावचे. हो. काय नाव म्हटले? विकास प्रभाकर शिंदे. शिंदे साहेब मला सांगा, सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती बरोबर, सोबतच खासदार निवडला जाईल, नंतर पंतप्रधान निवडला जाईल. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? शरद पवारच व्हायला पाहिजे, कारण शेतकऱ्यांचा वाली जर असेल तर शरद पवारच. सध्या ते आता पंतप्रधानांच्या निवडणुकीत उभे नाही आहे, पण खासदारकीचा विषय घेऊ आपण. खासदार कोण पाहिजे तुम्हाला? भारतीय पवार विद्यमान खासदार आहेत, भास्करराव बगरे महाविकास आघाडीकडून आहेत, मालतीदार लोमसे वंचित आघाडीकडून आहेत, आणि जीवा पांडू गावित देखील यांनी अपक्ष काल फॉर्म भरलेला आहे. बरोबर. कोण झालं पाहिजे? बगरे सर झाले. भारतीय पवार त्यांना पुन्हा चान्स? नाही, डिपॉझिट जप्त व्हायला बसलं तिचं. का हो? कारण जर ती एवढी आरोग्यमंत्री असताना सुद्धा तिनं जर काही पाहिलंच नाही, कोरोना काळात तिनं कधी भेटीगाठी नाही, काही नाही. कारण आमच्या संघात असून सुद्धा जर कधी तिनं गावाला भेटच दिली नाही,
काहीच तुमच्या गावांना भेटी गाठी काहीच नाही, अजून नाही. तुमच्या गावातल्या आरोग्य सुविधा 0% काहीच विकास नाही. काहीच विकास नाही. शेतकरी बांधवांना चान्स नवीन माणसाला देत आहोत बगरे सरांनाच. म्हणजे तुम्हाला परिवर्तन पाहिजे होतं. परिवर्तन पाहिजे थोडक्यात. आणि वाटोळं केलं असं शेतकऱ्यांचं तर फक्त मोदीनंच. सगळ्या देशामध्ये हीच ओरड आहे. हो 100%. काय कारण असलं पाहिजे? कारण आता आमच्या गावची लोकसंख्या जवळजवळ 3800 ते 4000 आहे. 4000पैकी 3 ते 3.5 मतदान मोदीच्या विरोधातच जाणार आहे. संपूर्ण शेतकरी बांधव. संपूर्ण शेतकरी. त्याला जबाबदार कोण? खासदार की पंतप्रधान? पंतप्रधान. खासदार खासदार काय हो, मोदीनं जे उभे केले ते उभे राहणार. मोदीच्या अंडरच कामं करणार. मोदीने सांगितलं तू उभा राह, तू पाठीमागे सरक, तो पाठीमागे सरकणार. त्याच्यामुळं याला सर्वात जबाबदार जर असेल तर मोदीच. जे आपले विद्यमान खासदार आहेत त्यांनी कधी शेतकरी बांधवांचे प्रश्न कधी कोणासमोर मांडलेत का? नाही मांडले. संसदेत मांडलेच नाही. स्वतःचे द्राक्ष बागेचे पैसे गेलेले अजूनपर्यंत भेटले नाही. यात सुद्धा कोणी सहभाग घेतलेला नाही. काय झालं ताई? आमचे बागाचे स्वतःचे पैसे गेलेले मागच्या वर्षी, तर अजूनपर्यंत तो प्रश्न सुटलेला नाही आमचा. तुमचे पैसे दोन मिळाले? नाही. व्यापाऱ्यांनी बोलले. आत्ताचे जे बंडखोर नेते दिलीप बनकर, छगनरावजी भुजबळ यांच्या थ्रू आम्ही तो संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही, त्यांनी ते केलंच नाही. का तर फक्त आमचे मोदी साहेबांना विचारावं लागेल तो संसदेत चालतो की नाही तो प्रश्न. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो संसदेत चालत नाही. आमच्यात फक्त उद्योगधंद्यांचे प्रश्न चालतात. उद्योगधंदे जे चालवतात 2,000 कोटी जर अंबानी यांचे सर्वांचे माफ होत आहे आणि आम्ही शेतकऱ्यांचं काय केलंय आजपर्यंत? 1,00,000-2 लाखासाठी आम्हाला हा प्रश्न संसदेमध्ये घेऊन जायला चालत. रुपया देखील महत्वाचे शेतकरी बांधवाला. शेतकऱ्यासाठी रुपया खूप महत्वाचा आहे. ते रुपया कमावण्यासाठी आम्हाला वर्षभर जावं लागतं. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, फाशी घेऊन आत्महत्या केल्या, तरी तोपर्यंत तो विषय सॉल्व्ह झाला नाही. आणि आज ते व्यापारी ते बिंदास फिरत आहे. याला जबाबदार कोण हो? सांगतोय ना, मोदी म्हणजे मोदी सर. मोदी सर्व काही मोदीच्याच हातामध्ये. ताई, भारतीय पवार निवडून येते का परत? नाही, शक्यता कमी. काय वाटतं दादा? डिपॉझिट जप्त होणार म्हणजे होणार. तुम्ही महिलांची बाजू घेतली पाहिजे. हो, ताई निवडतील. जरी मी महिला असेल ना, तर महिलांनी सुद्धा महिलांसाठी काही केलं पाहिजे ना. मग तुमच्या गावातले आरोग्याचे प्रश्न सुटले का? नाही सुटले. अक्षरशः काय वाटतं? तुम्ही एक महिला आहेत. नाही सुटलेले, अजूनपर्यंत नाही सुटलेले. 3 व्यक्ती गेलेले आहे आजपर्यंत. कोरोनाचं आम्ही स्वतः दोघं पॉझिटिव्ह होतो. काहीच मदत मिळाली नाही. मदत मिळाली. केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री असताना देखील. फार कोरोना काळातून आम्ही ज्यावेळेस म्हणजे पूर्ण बाहेर निघालो त्यावेळेस आम्हाला लसी उपलब्ध झाल्या. काका, काय नाव तुमचं? या समोर सावलेत आहे. काय नाव काका तुमचं? भाऊसाहेब परसराम. काय करतात? शेती करतो. सध्या देशामध्ये निवडणूक सुरू आहे, माहिती का लोकसभेची? म्हणजे खासदार निवडले जाईल, नंतर पंतप्रधान निवडले जाईल. आता निवडून येतील समजेच, पण हे जे कोणाला 2,000 पाठी द्या, 4,000 पाठी द्या, पण त्याच्यावर भिकाऱ्यासारखीच गंमत आहे नव्हती, कुटका फेकल्यासारखी गंमत आहे. आता आपल्या विद्यमान खासदार भारतीय पवार आहेत, त्यात तुम्ही कधी बघितलं का तुमच्या गावात? मला काही मी बघितलंच नाही भाऊ. आणि ते निवडून येतील का हो काका? त्याचं काय सांगता येईल भाऊ? तर तुमचं वैयक्तिक मत सांगा ना. निवडून येतील का? निवडून येऊ शकता, काय सांगता येईल त्याचं? मावशी, सध्या देशामध्ये निवडणूक सुरू आहे, माहिती का? नाही माहिती मला. लोकसभेची निवडणूक माहिती आहे? मला काही सांगता नाही यायचं. येणार नाही, मावशींना सांगता येणार नाही. या ठिकाणी काही शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद. काका नमस्कार, या सावलीत या. 1 मिनिटाचा वेळ बघतो. सध्या देशामध्ये निवडणूक सुरू आहे, बरोबर? पंतप्रधान कोण पाहिजे तुम्हाला? आता तो पुढचं आज काय सांगू शकत नाही ना. नरेंद्र मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे? नाही तसं काय, आज काय डिव्हिजन घ्या, आज नेमकं कोण पाहिजे आज? खासदार आता पुढं पाहू ना. तुमचं वैयक्तिक मत काय? नाही वैयक्तिक आज काय सांगायचं? नाही सांगता ना. काकांना सांगता येत नाही. काका बहुतेक बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही. अजून देखील काही शेतकरी बांधव आहेत, तरुणांशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करूया. या ठिकाणी एक दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा तुमचं? श्यामनाथ मोते. काय करतात? आपलाच किराणा व्यवसाय. आपला व्यावसायिक आहेत. आता तुम्ही देशाचं भवितव्य आहेत, तरुण म्हणजे देशाचं भवितव्य असतो. सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती, खासदार निवडला जाईल, त्यानंतर पंतप्रधान निवडला जातील. एक तरुण म्हणून देशाचा पंतप्रधान तुम्हाला कोण पाहिजे? मोदीच पाहिजे. का हो साहेब? कारण मोदींनी शेतकऱ्यांसोबत देशाच्या रक्षणासाठी खूप काही म्हणजे त्यांनी बलिदान तर दिलेलं नाही, पण आपल्यासाठी खूप काही म्हणजे सीमेवरचं जे सैन्य जे आहे तैनात केलेलं आहे, म्हणजे चांगल्या सुविधा त्यांनी दिल्या असतील. खासदारकीबद्दल बोलूया आपण. आपल्या दिंडोरी लोकसभा मतदार खासदारकीसाठी 4 लोक उभे आहेत.
भाजपकडून भारताई पवार, महाविकास आघाडीकडून भास्करराव बगरे, वंचित बहुजन आघाडीकडून मालतीदार डोमसे आणि काल अपक्ष म्हणून जीवा पांडे त्यांनी फॉर्म भरला. काय वाटतं मला तुमच्या लोकसभेचा खासदार कोण पाहिजे? आता भारती पवार तर आहेच आपली फिक्स आहे. भारती पवारनी आपल्यासाठी भेटलं तर कधी नाही, पण आता केंद्रात जे सरकार बसलेलं आहे मोदी सरकार, तर आपल्याला राज्यात पण भारतीताई का पाहिजे, तर आपल्या राज्याचा पण विकास आहे ना. जेव्हा केंद्रातून काही तुमच्या लोकसभेचा विकास झाला का? झालेला आहे. काय विकास झाला? आता सुविधा म्हणजे सुविधा काका बोलण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहे. काका काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? पंतप्रधान मोदीच झाला पाहिजे. आम्ही खासदार 10 रुपये घेऊ, गॅस टाकी 1000 रुपये घेऊ, पण ऐका घ्यावाच लागणार आहे ना. एक मिनिट माझं ऐका पहिले. कारण आज मोदी सरकार 10 वर्षापासून आले ना, तर ही देश 11व्या नंबरवर होता, आज देश 5व्या नंबरवर आहे. आणि परत अभिमान आहे आम्हाला त्यांचा, आणि परत त्यांचं दृष्टिकोन एवढाच आहे का देश हा 3 नंबरला कसा जाईल, एवढा दृष्टिकोन त्यांचा आहे. खासदार साहेब, खासदार आम्हाला भारती पवारच पाहिजे. भारती पवारला माझी एवढीच विनवणी, जसं तुम्ही आमच्याकडं पहिल्यांदा दिंडोरी मतदारसंघामध्ये आत्ताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीताई निवडून आल्या, आणि भारतीताई निवडून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना केंद्रीय मंत्रिपद भेटलं, ते बी आरोग्य. आणि आम्हाला भारतीताईंना एवढीच विनंती करायची की जसं एकनाथ शिंदेनी जसं हॉस्पिटल बांधलं मोफत सुविधासाठी, विनंती करण्याची काय गरज आहे? केंद्र राज्य आरोग्य मंत्री आहेत ते. हो, तसं नाशिकला बी आम्हाला. तुमच्या गावाचं सांगा, तुम्ही राहणार कुठले? राहणार आमचा मतदारसंघ मतदारसंघ आहे, बरोबर आहे. तुमच्या गावाचा आरोग्य दृष्टीने कोणता विकास झाला ते सांगा. विकास भरपूर झाला ना आम्हाला. मग तुम्ही मागणी करताय परत? मागणी आमची एवढीच आहे, जसं मुख्यमंत्र्यांनी जसं मुंबईला केलं ना, तसं आम्हाला नाशिकला सुविधा झाली पाहिजे, मोफत सगळी झाली पाहिजे. होईल का वाटतं का तुम्हाला? हो होईल ना. मोदी 5 रुपयाला केस पेपर भेटतो, 5 रुपयाला. हो भेटू द्या ना. आणि ब्लॅक पण 10 रुपयाला. अहो भेटू द्या ना. कोण जबाबदार? हा, जबाबदार कोण? जबाबदार कोणी असू, पण भेटू राहिला ना. जबाबदार कोण? माझं म्हणणं पहिले ऐका. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेसचा इतिहास घ्या तुम्ही, काही सुविधा दिली नाही. फक्त त्यांनी त्यांचे मोठे केले, कारखाने त्यांचेच मोठे झाले, संस्था त्यांच्याच मोठे. आपला खासदार कोण पाहिजे आपल्या लोकसभेत? मला फक्त भारतीताई पवार. भारताई पवारांना पाहिजे. काही लोकांच्या मते भास्करराव बगरे पाहिजे. इतर काही तरुण. दादा नमस्कार. नमस्कार. सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होते. यस. आपल्या धुळीधर मतदारसंघाचा खासदार कोण असला पाहिजे? भारतीताई पवार. काय कारण? कारण भरपूर सुविधा अवलंबून केल्या त्यांनी. एखादं उदाहरण? जसं रुग्णालयाची रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय चांगलं आहे का? हा. सुविधा आहे, म्हणजे अजून आणखीन 5 वर्ष ते बसाल तर आम्हाला आमची इच्छा आहे. सुविधा मिळतात का तुम्हाला? सुविधा भेटतात आहे, पण लागेल तेवढं भेटत नाही आहे, पण भेटेल आता आमची अशी इच्छा आहे. केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री आहेत ना, आणखी सुविधा भेटल्या पाहिजे ना. भेटेल ना आणखीन 5 वर्षात. अजून 5 वर्षात नक्कीच अपेक्षा खूप आहेत. अजून पुढच्या 5 वर्षात त्यांना सुविधा भेटल्या पाहिजे असं त्यांचं मत आहे. सोबत आपण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी काका राम राम. काय नाव काका? केशव नारकर. काय करतात? शेती. सध्या देशामध्ये निवडणूक सुरू होणार आहे लोकसभेची, म्हणजे खासदार निवडला जाईल, पंतप्रधान निवडला जाईल. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण असला पाहिजे? तर जो निवडून येईल तो. तुमच्या मते राहुल गांधी पाहिजे की नरेंद्र मोदी पाहिजे? खासदार कोण पाहिजे? खासदार बदल पाहिजे काहीतरी. आता बदल पाहिजे. मग खासदार कोण पाहिजे? आता काय नाव सांगू त्याचं? भाजपकडून भारताई पवार आहेत, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून भास्करराव बगरे आहेत, वंचित बहुजन आघाडीकडून मालतीताई डोमसे आहेत, आणि जीवा पांडू गावित उभे. तुम्हाला कोण पाहिजे? आताच काय सांगता येणार आहे? काकांना सांगता येत नाही आहे. बहुतेक नागरिक या ठिकाणी काही ताई आहेत, त्या ताईंशी संवाद साधूया, एक प्रयत्न करूया. ताई नमस्कार. काय नाव ताई? ताई कदम. काय करतात? शेती. घरचे मालक आहे. हा. तर सध्या देशामध्ये निवडणूक सुरू आहे, माहिती आहे का? नाही. म्हणजे खासदारकीची निवडणूक सुरू आहे. खासदार निवडला जाईल, त्यानंतर देशाचा पंतप्रधान निवडला जातो, बरोबर आहे. सध्या आपल्या ज्या लोकसभेमध्ये भारतीताई पवार उभे आहेत, भास्करराव बगरे उभे आहेत, जीवा पांडू उभे आहेत, सोबत मालतीताई डोमसे उभे आहेत. काय वाटतं तुम्हाला तुमचा खासदार कोण पाहिजे? म्हणजे भाजपचा पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाहिजे, का इतर पक्षातला पाहिजे? आम्हाला शेतीचाच पाहिजे, बाकी काही नाही. आता शेतीसाठी तर म्हणाल, सगळे शेतकरी बांधव आहे ना ते, बरोबर, जे शेतकरी बांधव आहे ना सगळे म्हणतात की देशाचं वाटलं नरेंद्र मोदींनी केलं. मोदींनाच केलं. मोदी आलाच नाही पाहिजे.
गावात आहे जाऊ द्या ना मग येऊन जाऊ द्या ना जे करायचं तेच बोल राहिले मी. तुमच्या शेतीला तुमच्या कांद्याला भाव जर भेटला नाही तर त्रास कधी होतो. मग आम्हाला त्रास होऊ राहिला मग आम्ही शेतकरी मग आम्ही काय जीव द्यायचा का काय करायचं मग. आता भारत पवार आपल्या खासदार होत्या, कधी बघितलं का ताईंना तुम्ही? नाही बघितलं. ओळखतात का? नाही मोबाईल मध्ये पाहते बॉस. कधी भेटणं बोलणं? हा आहे म्हणजे नाही नाही एक महिला आहेत त्या, तुम्ही त्यांना परत निवडून द्याल का हो? ते नाही सांगू शकत मी. मोदीचं सांगू शकले पण ते नाही सांगू शकत. त्या मोदींकडनंच उभे आहे ना. हा का मग ते मोदी पाहिजे. नक्कीच. मावशी काय वाटतं तुम्हाला? काय हे किराणा मालाला खूप भाव आहे ना. आपल्या शेतकऱ्याला जर भावच नाही कशाच्या वस्तूला एवढे खादीच्या गोण्या काय किमतीच्या काय काय किमतीच्या ते काही करत नाही त्यांना. आपल्या कांद्याला कवडी कांद्याला भाव नाही, त्याला मजुरी किती लागते, खादीच्या गोण्या किती लागत्या, भाव किती त्याला ते काही नाही कळत त्यांना. कोण जबाबदार मावशी? आता काय सांगता येईल एवढं. मोदी जबाबदार आहे या गोष्टीला. पंतप्रधानांनी भाव कमी केला असेल तर खासदार जो असतो ना तो पण आपले प्रश्न संसदेत मांडले पाहिजे त्यांनी. काय वाटतं त्यांनी मांडले असते का? विलक्षण आला तेवढ्या पुरते हा म्हणते आणि परत नंतर त्या गावचे राहते ते निवडून आले का परत काही घेणंच नाही असं सांगा त्या लोक. कधी भारत पवार तुम्ही बघितलं? नाही नाही कधीच नाही. तुमच्या गावात कधी आले? नाही. लग्नाला अंत्यविधी? लग्नाला तर पहिल्या पुढाचे. काय वाटतं मावशी कोणत्या लग्नाला आला होत्या? माझा आजी बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही. असो, शेतकरी कुटुंबातील आहेत, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. विशेषतः अजून देखील आपण प्रबंधच्या माध्यमातून विविध नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बहुतेक शेतकरी बांधव हे वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत. मावशी नमस्कार. नमस्कार. पण मला काही सांगता नाही. काय नाव मावशी? सांगूच नाही शकणार. काय नाव तर सांगा. नाव मंदा कदम. सध्या देशामध्ये निवडणूक सुरू आहे मावशी. खासदार निवडला जाईल, पंतप्रधान निवडला जाईल. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? काही मला काही सांगताच नाही येणार. सगळे ताईन त्या मावशीन त्या बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही. सोबतच इतर काही शेतकरी बांधवांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तुर्तास थांबूया आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजारपेठेत जाऊ, तिथे असं उपशासन ना शेतकरी बांधव यांच्याशी संवाद साधूया. तसंच या बाजारपेठेमध्ये एक काका बसले आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. काका नमस्कार. 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 काय नाव? दिलीप रामचंद्र पगारे. काय करतात? भाजीपाला व्यवसाय. शेती आहे का? शेती नाही ना. शेती नाही आहे. सध्या देशामध्ये निवडणूक संपन्न होते लोकसभेची. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे हो. बदल कसं आहे, बरंच आता वातावरण बदलेले, बदल होणं गरजेचंच आहे. कोण मग? नरेंद्र मोदी सोडून दुसरं कोण? आता जे येईल सरकार दुसरं मग. म्हणजे परिवर्तन पाहिजे. हा, परिवर्तन. आणि खासदार कोण पाहिजे? खासदार आमची आहे आता तुतारी. तुतारी? तुतारी. तुतारी वाजणार का? आणि कमळ? कमळ काय आता तर किती 10 वर्ष कमळच होतं. हा, आता चालू वर्षी थोडा बदल करायचा आहे. बदल करायचा आहे. भारताई पवार यांनी काही विकास कामे केले का? इकडं काहीच केलं नाही. शेतीबद्दल काही? शेतीबद्दल काय, आल्या गाडीत बसून जायचं. कोणतं कुठं गाव आहे कुठं काय त्याचंही बी काय. तुमचं गाव कोणतं? आमचं गाव ब्राह्मणगाव विंचोर. कधी तुमच्या गावाला ताई आल्या का? नाही. 5 वर्ष आल्या असतील. आल्या असते पण मग तेच गाडीत येणं आणि गाडीत जाणं. हा, त्याच्यामुळं कसं आहे. हा, तुम्हाला यावर्षी परिवर्तन मग होणारच. भारताई पवार निवडून येतील का? त्याची काय गॅरंटी आता? हा, तुतारी मग आमची तुतारी आहेच आता. वाजणार ना? वाजणार तुतारी नक्की. भारतीताई पवार यांना त्यांनी नाही सांगितले आमची तुतारी जोरात वाजणार असं त्यांनी सांगितलंय. सोबतच दिंडोरी मतदारसंघामधल्या विविध गावांचा आपण आढावा घेतोय. आज चांदवडचा आठवडे बाजार होता, लासलगावचा आठवडे बाजार होता. या गावातील शेतकरी बांधव असतील, व्यापारी असतील, महिला माता भगिनी असतील यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. विशेषतः खरं सांगायचं म्हटलं या ठिकाणी देखील बऱ्याच ठिकाणी भारताई पवार पोहोचलेच नाहीत 5 वर्षामध्ये. कधी कोणाच्या लग्नामध्ये नाही, कधी कोणाच्या अंत्यविधीसाठी नाही, तर इतर कुठल्या सामाजिक कार्यात देखील भारताई पवारांनी 5 वर्षात कधी सहभाग घेतला असं इथल्या नागरिकांनी सोबतच शेतकरी बांधवांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या दिवसात जनता जनार्दन कोणाला कौल देणार हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेल्लार, लासलगाव, नाशिक.